तमिळनाडूच्या राजकारणात आज एक नवा अध्याय लिहिला जातोय आणि या अध्यायाच्या केंद्रस्थानी आहे एक नाव थलपती विजय. चित्रपटसृष्टीतून थेट राजकारणात येऊन राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करण्यापर्यंतचा हा प्रवास हा अक्षरशः एखाद्या सिनेमाच्या पटकथेप्रमाणे वाटतोय. विजय यांचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे. 22 जून 1974 रोजी चेन्नई येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळालं. त्यांचे वडील एस ए चंद्रशेखर हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, तर आई शोभा चंद्रशेखर या गायिका आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच कला, सिनेमा आणि अभिव्यक्ती याचं वातावरणात त्यांच्या आयुष्यात होतं. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. विट्रो या चित्रपटातून त्यांनी पडद्यावर पहिली झलक दाखवली. पुढे 1992 मध्ये नलय्या थिरुप्पू या चित्रपटातून त्यांनी नायक म्हणून एंट्री घेतली. सुरुवातीच्या काळात संघर्ष असला तरी त्यांनी हार मानली नाही. हळूहळू त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कारकिर्दीला मोठा टर्निंग पॉइंट मिळाला तो गल्ली या चित्रपटामुळे. या चित्रपटानंतर विजय केवळ अभिनेता राहिले नाहीत, तर ते एक मास लीडर म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करू लागले. त्यानंतर थेरी, मार्सल आणि बिगलू यासारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी केलं. या विशेष म्हणजे त्यांच्या अनेक चित्रपटामध्ये सामाजिक मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. ज्यामुळे ते फक्त मनोरंजनापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर ते समाजाशी जोडले गेले. विजय यांची लोकप्रियता केवळ अभिनयापुरती मर्यादित नाही, तर ती उत्सुकता डान्सर म्हणूनही ओळखली जातात. त्यांच्या स्टाईल, डायलॉग डिलिव्हरीमुळे आणि स्क्रीन पोझिंगमुळे त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे आणि हाच चाहता वर्ग पुढे त्यांच्या राजकीय प्रवासात मोठी ताकद ठरला. 2024 मध्ये त्यांनी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला आणि तमिळगो, विद्री, कळम, टीबीके यासारख्या पक्षांची स्थापना केली. 27 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या त्यांची पहिली सभा ही त्यांच्या राजकीय ताकदीची झलक होती. या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता विजय यांना जनतेचा किती मोठा पाठिंबा आहे याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. त्यावेळची त्यांनी 2026च्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली होती. आपण आज जेव्हा निकाल समोर येत आहेत, तेव्हा त्यांचा पक्ष सर्वात राज्यात सर्वात मोठा ठरताना दिसतोय. हे यश केवळ एका अभिनेत्याचं नाही, तर एका नव्या राजकीय पर्यायाचं आहे. मीडियामधील विविध अहवाल आणि राजकीय विश्लेषणानुसार विजय यांच्या यशामागे काही महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनी पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळी दृष्टिकोन मांडला. भ्रष्टाचार विरोधी भूमिका, युवकांना आकर्षित करणारी भाषा आणि थेट संवाद साधण्याची शैली यामुळे त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. विशेषतः तरुण मतदार आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या वर्गांनी त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. तामिळनाडूमध्ये गेल्या अनेक दशकांपासून त्रिवेड मुनेत्र कळंग, डी आणि अण्णा द्रविड यांचं वर्चस्व होतं. पण आता या पारंपरिक राजकारणाला एक नवा पर्याय मिळाला आहे आणि तो म्हणजे विजय यांचा टी-व्ही-के पक्ष. आजच्या परिस्थिती पाहता विजय हे केवळ एक सुपरस्टार नाहीत, तर एक प्रभावी राजकीय नेतृत्व म्हणून उदयास येत आहेत. आगामी काळात ते तामिळनाडूचे नेतृत्व करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र खरी कसोटी आता सुरू होणार आहे. कारण सिनेमा आणि राजकारण यात मोठा फरक आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं, प्रशासन चालवणं आणि दिलेली आश्वासन पूर्ण करणं ही मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या खांद्यावर असली तरी एकंदरीत थलपती विजय यांचा प्रवास हा केवळ प्रेरणादायी आणि परिवर्तनाचा प्रतीक आहे. बालकलाकारापासून सुपरस्टार आणि सुपरस्टारपासून संभाव्य मुख्यमंत्री हा प्रवास केवळ त्यांच्या मेहनतीचा नाही, तर जनतेतील दिलेल्या विश्वासाचाही आहे. आता सगळ्यांचं लक्ष असेल, त्यांनी या विश्वासाला कितपत न्याय दिला जाईल, याकडे संपूर्ण त्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. विजय थालापती यांच्याबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.